प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। प्रताप, आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, कारण आपण पाहतो की गेल्या 10 दिवसापासून कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोरटकर अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की त्याच्या जामीन अर्जावर 2 दिवसापूर्वी युक्तिवाद झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्याच्या वकिलांनी बेलेबल ह्या मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर माझा अश्लील जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेमी आहे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंटरी केलेली आहे, तो पत्रकार आहे, त्याच्या घरात परिस्थिती वेगळी आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला होता। त्यामुळे कोर्टाने याचा विचार करावा आणि त्याला जामीन द्यावा आणि जामीन देत असताना सशर्त म्हणजे काही अटी घालून दिला तरी त्याचं फॉलो आम्ही करू, अशा प्रकारचा मुद्दा मांडला होता आणि याच गोष्टी ग्राह्य मानून कोर्टाने अखेर प्रशांत कोरटकर याला तब्बल 10 दिवसानंतर जामीन दिलेला आहे। ह्या कोरटकरसाठी दिलासा देणारी गोष्ट असली तरी पण आपण पाहतोय की सुरुवातीपासून आपण पाहतो की याच्यामध्ये जे सेक्शन लावलेले होते त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा होती, त्याच्यामध्ये जामीन लवकर होणं अपेक्षित प्रशांत कोरटकर आणि त्यांच्या वकिलाला होतं, पण नंतर मात्र आपण पाहतो की खूप उशिरा का होईना पण त्याला आता जामीन मिळालेला आहे। पण एकूणच आपण पाहतो की या विरोधात सरकारी पक्ष हायकोर्टात जातं का हे पाहणं महत्वाचं असणार, पण एकूणच आपण पाहतो की आताचे 5 वाजलेले आहेत आणि आता आपण पाहतोय की कळंबा कारागृहातले जे न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आज कोरटकर बाहेर पडतो की नाही याच्याबद्दल मात्र साशंकता व्यक्त केली जाते, कारण 6च्या आत म्हणजे सूर्यास्तापूर्वी या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता करून कोर्टामध्ये जेलमध्ये ते सबमिट करावं लागेल आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कोरटकरला बाहेर पडता येणार आहे। पण सध्याच्या घडीला एका तासाभरात ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल का याच्याबद्दल मात्र कोरटकरचे जे वकील आहेत त्यांच्या मनामध्ये साशंकता आहे। सध्याच्या घडीला आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी कोरटकर याला जामीन दिलेला आहे। प्रताप, आपल्याला कल्पना आहे की इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना कोरटकरनं धमकी दिली, त्यानंतर आता ही संपूर्ण प्रकरण आपण पाहतोय कोर्टापर्यंत गेलं आणि इंद्रजित सावंतांच्या वतीनं कोर्टामध्ये जे वकील आहेत, ज्येष्ठ वकील कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी बाजू मांडली होती। काय नेमका युक्तिवाद झाला, त्यांच्याकडनं काय युक्तिवाद करण्यात आलाय? आपण पाहतो की या युक्तिवादामध्ये अनेक मुद्दे मांडलेले होते, कारण महाराष्ट्राचा जो बाप म्हणून आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्याचबरोबर संभाजीराजे देखील आहेत आणि असं असताना जिजाऊ महाराज 3 जणांचा अवमान जो आहे तो केलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की त्यांना जामीन देणं चुकीचं आहे। फक्त 3 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे ही गोष्ट त्यामध्ये नको, अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकील असतील किंवा इंद्रजित सावंत यांचे वकील या दोघांनी मिळून केलेला होता आणि त्याला घेऊनच आपण पाहतोय की या ठिकाणी त्याला जामीन जो आहे तो मंजूर केला। पण दुसरीकडे मात्र या ठिकाणी जो केलेला युक्तिवाद आहे तो मात्र कोर्टाने मान्य केला नाही, कारण आपण पाहतो की सुरुवातीपासून हे बेलेबल ऑफेन्स आहेत, त्यामुळं बेलेबल ऑफेन्समध्ये जामीन तातडीने मिळावा अशा प्रकारची एकूण प्रशांत कोरटकरच्या वकिलाची मागणी होती। पण आपण पाहतो की छत्रपतींचा अवमान जो केलेला आहे त्याला घेऊन आपण पाहतो की जनभावनेचा विचार करून दिवाणी न्यायाधीशांनी या ठिकाणी आपण पाहतो त्याचा जामीन नाकारला होता आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतो की सत्र न्यायालयानं मात्र प्रशांत कोरटकर याला जामीन देऊन दिलासा दिलेला आहे। याच कोर्टापुढे आपण पाहतो की इंटरिम बेल जो मिळाला होता, अटकपूर्व जामिनाचं संरक्षण देखील याच कोर्टाच्या समोर मिळालेलं होतं, पण याच कोर्टासमोर आज आपण पाहतो की त्याला जामीन मिळालेला आहे। गेल्या 10 दिवसापासून कळंबा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरला ठेवण्यात आलेलं होतं। आता एका तासाभराच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय काय होतं, कारण आपण पाहतो की उद्या शासकीय सुट्टी आहे, असं असताना जर आज कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्या ठिकाणी कोरटकरला बाहेर येता आलं नाही तर आजचा आणि उद्याचा मुक्काम देखील त्याच अंडा सेलमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पण सध्याच्या घडीला आपण सगळ्यात मोठी बातमी म्हणू शकतो की छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयानं जामीन दिलेला आहे। निश्चितच प्रताप, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा। या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला जामीन दिलेला आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश DV कश्यप यांनी हा निर्णय दिलाय। कोरटकरला आता जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय सुनावलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रताप, आपण पाहतोय अखेर
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला जामीन मंजूर झालाय. पुढची काय दिशा असू शकते? इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांच्या वतीनं, त्यांच्या वकिलांच्या वतीनं पुढे काय केलं जाऊ शकतं या संदर्भात काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहतो की सुरुवातीपासून आपण पाहतो की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे असतील किंवा सरकारी वकील यांनी ही गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण इंद्रजित सावंत यांच्याबरोबर जो प्रशांत कोरटकरचा संभाषण झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यानं चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होताना मांडलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये अवमान करत असताना मुख्यमंत्र्यांचं देखील नाव घेतलेलं, राज्य सरकारचं नाव घेतलेलं आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद आपण पाहतो की सरकारी पक्षातर्फे आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकर सरकारी पक्षातर्फे आणि इंद्रजित सावंत यांच्या वकिलामार्फत कोर्टामध्ये मांडण्यात आलेला होता. आणि त्या सर्वालाच घेऊन आपण पाहतो की दिवाणी न्यायालयानं तट साहेबांनी या ठिकाणी त्याचा जामीन अर्ज रिजेक्ट केलेला होता. त्यानंतर आपण पाहतो की प्रशांत कोरटकर यानं जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली आणि त्याच्यानंतर आज जे 2 दिवसापूर्वी सुनावणी झाली होती त्याच्यामध्ये कोरटकरच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरत या ठिकाणी त्याला जामीन मंजूर केलेला आहे. आता अटी आणि शर्ती घालून हा जामीन मंजूर केला अशा प्रकारची प्राथमिक माहिती आता आपल्यापर्यंत आलेली आहे. पण त्या अटी आणि शर्ती नेमक्या काय आहेत या अवघ्या काही वेळात कळतील. पण दुसरीकडे मात्र सध्याला आपण पाहतो की 5 वाजलेले आहेत. अवघ्या 1 तासामध्ये किंवा सूर्यास्तापर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होते का आणि आजच कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकर बाहेर पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार. पण सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन दिलेला आहे. निश्चितच प्रताप, आपण पाहतोय उद्या शासकीय सुट्टी आहे.